वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार युवा नेते अक्षय कर्डिले यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की भाजपाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याप्रमाणे जनतेची सेवा करणार आहे. निवडणुकीतून माघार घेऊन साथ दिलेल्या सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंदे. आज उमेदवारी अर्ज करता मी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माझ्या वडिलांच्या जागेवरती दाखल केला. आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी अतिशय दुःखाचा आहे की आज या क्षणाला माझे वडील माझ्यासोबत नाही. मी आज नवीन राजकीय प्रवासाची सुरुवात करतोय, पण माझं मी दुर्भाग्य समजतो की माझे वडील आज या दिवशी माझ्यासोबत पाहिजे नव्हते, पण आज ते आपल्यामध्ये नाही. पण भविष्यामध्ये निश्चित जी जबाबदारी साहेबांनी आज माझ्यावरती टाकली आहे, तो विश्वास भारतीय जनता पार्टीने मला दिलाय. त्याच विश्वासाने मी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब जसं काम करायचे, मी देखील त्याच पद्धतीने भविष्याच्या वाटचालीमध्ये सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम करणार आहे. प्राजक्त तनपुरेंनी कुठेतरी आता माघार घेतल्याचं दिसतंय, त्यामुळे आपला मार्ग सुखकर झालाय का काय? आता मी आताच अर्ज आतमध्ये दाखल करून आलोय. बाहेर काही घडामोडी झाल्या मला काही त्याची कल्पना नाही, पण ज्यांनी माझ्यासाठी आज खरं म्हणजे अर्ज स्वतःचा भरलेला नाही, ज्याची इच्छा असून पण प्रत्येकाने साहेबांना आज मान सन्मान दिलाय, विश्वास माझ्यावरती दाखवला, अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुमचे मी आयुष्यभर ऋणी असेल. खरंच आज अर्ज दाखल करताना पक्षातील सर्व लोक आणि जे सायबरवर प्रेम करतात सगळे उपस्थित आहेत, ते पाहून काय आज माझ्या भावना मी शब्दातही आपल्याला सांगू शकत नाही की मला किती दुःख होते, पण मला आज या गोष्टीचा अभिमान वाटतोय की साहेबांनी गेल्या 30-35 वर्षापासून जो शून्यापासून तर एवढ्या लाखोंमध्ये आज त्यांचा जनसंपर्क आहे, त्यांनी जो विश्वास कमावलाय, ती सगळी जनता गेल्या 6 महिन्यापासून साहेब ज्या दिवशी आपल्यामधून निघून गेले त्या दिवशीपासून मला प्रत्येकाने सांभाळलंय आणि एक विश्वास माझ्यावर टाकलाय. आणि प्रत्येकाचा असा विश्वास आहे की आम्ही साहेब म्हणून आता अक्षयकडे पाहतोय, तर निश्चितपणे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आपल्या महाराष्ट्राचे सर्व प्रमुख, सर्व नेते मंडळी व सर्वसामान्य जनता ज्यांनी आज मला भरपूर प्रेम देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, अशा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो.